नमस्कार मित्रांनो, आज रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026. मित्रांनो, काल राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळाला. आज देखील राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आज आहे रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026. आज या ठिकाणी मित्रांनो, कालच्या प्रमाणेच विदर्भामध्ये आज आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या ठिकाणी, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय. आपण स्क्रीनवरती बघू शकताय, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतो. या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. तसे या ठिकाणी अमरावती असेल, अकोला असेल, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे व भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. एकंदरीत जर आज विदर्भाचा विचार केला तर आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्यासा अशा स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. तसंच मराठवाड्यामध्ये पाहिले मित्रांनो, मराठवाड्यामध्ये आज आपल्याला कालच्या तुलनेमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर हा कमीच पाहायला मिळतोय. आपण स्क्रीनवरती बघू शकताय, लातूर शहर असेल, तसेच या ठिकाणी परळी, गंगाखेड या भागामध्ये हवामान ढगाळ आहे व तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तसे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे परंतु पावसाची शक्यता मित्रांनो पाहायला मिळत नाही. तुरळक भागामध्येच हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. एकंदरीत जर या ठिकाणी मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये हवामान कोरडच पाहायला मिळते. काही ठिकाणीच आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो हवामान कोरडं पाहायला मिळते. तुरळक भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग तसेच या ठिकाणी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो पावसाची शक्यता कमी आहे. तसेच खानदेशमध्ये, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे परंतु पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही. एकंदरीत मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला 23 ऑगस्टचा तर या ठिकाणी विदर्भामध्येच आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तर उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान ढगाळ आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. जास्त काही पावसाची शक्यता आज पाहायला मिळत नाही. हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात. आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला काही शंका असतील आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.